कुठं गेले असतील राणा भाऊजी? 7 वाजलं तरी बी घरी नाही आला. कुठं अडकून पडल्या असत्याल देव जाणे. हा ते आपलं भेटायचं ठरलं होतं. हो पण महाजन सरांनी मला आयत्या वेळेला काम दिलं महत्वाचं. मी तुम्हाला शोधायला बाहेर पण आले होते पण तुम्ही दिसलाच नाही. अरे बराच वेळ थांबलो तो बाहेर. मला वाटलं तुम्ही घराकडे गेला असाल. तिकडे पण आलो तर मला वाटलंच होतं म्हणून मी घरी फोन पण केला होता. पण घराला कुलूप आहे. हो ना आई बाबा नेमके मार्केटला गेले होते. पण तुम्हाला कसं कळलं मी इथे? असंच आपल्या अंदाजानं. मी काय मग बरं झालं तुम्ही इथे आलात. मला अंधाराची खूप भीती वाटत होती. तुम्ही थांबताय ना आता? माझं हे काम अर्ध्या 1 तासात पूर्णच होईल. चालतंय की. आता घरी जातो म्हणून कसं सांगायचं? घरी नाही गेलो तर वहिनीला वाईट वाटणार. आता गेलो या घाबरणार नाही. अंजलीबाईंना अंधारात असे एकटं सोडून चालणार नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.